हॅलो. हा बोल की. अरे तुला किती टाइम लागणार आहे रे? आलो 2 मिनिट आलो. हे काय हा तू काय इथं ही करायला आहे का? टाइमपास आलो, करतोय का थांब, माझा? लवकर ये, इथं 2 मिनिटात आला पाहिजे, मला माहित नाही. ठेव बरं, काय ऐकतलंच नाही. ए ये इकडे लवकर. थांबला काय? कधी आकली बिकली येते का नाही तुम्हाला? होय हा कवाचं फोन लावतोय तुला. अरे जागीरदाराची अवलाद झाली तुझी. अरे जागीरदार नाही, काय सांगू तुला आता. काय सांगतो? ते संपतराव नाही होय, हा त्याने टुवीसाठी पैसे घेतलेला, टुवीस गेली पळून. टुवीसाठी पैसे घेतले होते? हा आमच्या म्हाताऱ्याने आता ते पैसे बी द्याय नाही आता. काय सांगतो? अरे खरं तर आमच्या बापाला म्हणत होतो नका एवढं पैसे देऊ, नका एवढं पैसे देऊ. आमचा बाप नुसतं गावाचंच भलं कराय बघतो, पोराचं भलं कराय सोडून. आता 10-15 लाख कसं वसूल करायचं त्याच्याकडून? आईला एवढा भारी तो पोरगाला का गावात तुझी इज्जत आहे का काय? माझी इज्जत आहे का काय? मग काय गावातल्या लोकांची इज्जत आहे का? माझी इज्जत असणार आहे ना. काय सुद्धा नाही. मग आतापर्यंत त्यांना जाऊन ते दम टाकू वाटलं असतं आपण. आता आमच्या बापाकडून तर काय वसूल होणार नाही. तुझ्याकडून तर काय, तू काय हे होय. आणि आमचा बाप वसूल बी करू शकणार नाही. ही लय भोळ आहे आमचा बाप, माहिती आहे का? तुझ्या दम असं तू केलं असतं वसूल, पण तू पण काय असं बसलाय. दम आहेच. कुठे आहेत ते सांग. रानात येतं. काय करतात रानात? रान काहीतरी पाचर का काहीतरी गोळा करतात. कोणाच्या रानात येतं? हा त्यांच्या रानात. त्यांच्या रानात आहेत का? तुझ्यात कुठं दम आहे तेवढा जाऊन बोलायला त्यांना? काय चल तुला दाखवायचं मला. सरपंचाच्या पोराची काय ताकद आहे. हा बघू काय आज किती टाकत आहे तुझी. तुला पण दाखवतो, तुझा बी माझ उतरवतो, त्यांचा बी उतरवतो. चल लावतो तुला. बघू की आज. अव किती तण झालं इकडं, आणि नीट ऊस बांधून बी घेतला नाही. बरं हा काय तुम्हाला एक काम सांगावं का नाही? हा सावकाराकडून पैसे घेऊन ठेवलेत. सांगितलं होतं पोराला पैसे देऊ नका, फसली ना टोळी बी. आता काय करायचं? ट्रॅक्टरवाल्याने उचलाय चांगलं मानलं, त्याला काय करायचं? किती गवत आहे. टोळी केली, टोळीत आता 15 लाख रुपये कसं द्यायचं सावकाराचं? सांगितलं होतं तुम्हाला, पण तुम्ही बापल्या का मनाचाच कारभार करतात. मी येडी ना, मी किती सांगितलं शिकवलं तर काय माझं काय होतंय का तुमच्या? असं काहीच होत नाही. आता बसले ना डोक्यावर, केवढं काय कसं करणार आहे? मी म्हणत होते आत्या तुम्हाला तर ना कळतच नाही. अगं विश्वास टाकीता. अगं पण मला कळण्यापेक्षा तू सांगायचं ना नवऱ्याला. अहो मी किती वेळा सांगितलं समजून, नका घेऊ सावकाराकडून पैसे, नका घेऊ. पण नाही ना, तुमच्या पोराला माझं काय ऐकायचं असतंय का? आता त्या सावकारला काय घेणं देणं आहे का? आपली टोळी फसली काय काय केलं काय, त्याचे पैसे त्याला द्यावंच लागणार आहे का? ते सोडणार आहे? आता तो चांगला आहे म्हणून त्यांनी सवलत दिली आपल्याला, पण चुकणार आहे का? मग तेच म्हणलं, सोडणार आहे का? पैसा कोणी सोडतंय का? हा पैसा बाई वाईट असतोय, चांगल्याला वाईट करतोय. आता कळलं अरे बाबा, रात्र दिवस कष्ट करावं लागेल. आता ही 15 लाख रुपये कशाने फेडायचं? आपणच फेडायला लागण, आणि कोण फेडणार आहे? दोघाला काय आकली कुठं घाण ठेवली तुम्ही दोघांनी? मग सुरुवातीला कळत नाही, परत ऐका ना, टोळी अगं बाई, मी तर म्हणलं होतं ना, मी म्हणलं होतं यांना नका सावकाराकडून पैसे घ्यायला लावू, नका पोराला देऊ. पण ऐकल तवा ना, त्यांना वाटतं बायकांना काही कळतच नाही, सगळा शहाणपणा यांच्याकडेच आहे, सगळी अक्कल यांनाच आहे. माणसाच्या हातात कारभार दिलाच नाही पाहिजे. पहिली गोष्ट नाही बाबा, टोळीचं कसं आहे, लागला सीजन तर 7-10 लाखाचा सीजन लागतो. पहिल्यापासून अगं ऐकणार आहेत का ते? काय कळतच नाही. नाही नाही ऐकणार आहे का? हो झालं काय म्हणजे होतंय माहिती का? तुमच्यामध्ये मीच माग भराडले जाते. मीच भराडले जाते. तसं नाही. आता बोला अगं घरातले माणसं आहे ना, बायकांना कमीच लेखतात. आपण किती चांगलं सांगा गेलं ना, आपल्या डोक्यावरच टिकुर फोडते सगळं. नवरा पुढे मांजरावणी बसताना इथं लय बडबड करायला लागल्या उगाचच. तुमचा भाऊ कसलाय माहिती नाही. भाऊ कसलाय म्हणून? अगं तू तरी सांगायचं की त्याला. पोरगी लग्नाला आली, पुरीचं लग्न करायचं. घ्या समजून घ्या, पुरीचं लग्न करून द्या एकदाच, म्हणजे तेवढं तरी डोक्याची पिढा जाईल. अडचणच या बाईला पहिल्यापासून आहे. सांग बघ या बाईला. अगं बाया, तुम्ही भांडायचं बंद करता का? इथं कशाचं टेन्शन आहे? तुम्ही काय घेऊन बसलात ग? अगं बाई, एक परचा ते सावकार बरा आहे, पण ते पोरग कसलं नालाय काय माहिती का त्या सावकाराचं? त्याचा काय भरोसा नाहीये, ते सोडत नसतोय पैसा. तेवढं आहे मग काही मला त्याचं टेन्शन आहे. भीतीच वाटत. तुम्ही काही म्हणा. नाही, माया लग्नाचं बघा की पैसे फेडायचं लोकांचं राहू द्या. माया लग्नाचं बघा आधी. तुम्हाला माझी अडचणच आहे पहिल्यापासून. बाया ग बसा ना. धावूनच येते. बाया करीत परत डोळ्यातच बोट घालीन एखादं. अगं ग बस ना, ग बस की, तोंडाला आवर घाल की जरा. हा करा तुम्ही माझे, मी चालले. करा तुम्ही, मी नाही ए, नका भांडणं करू. हो लोकांचं कर्ज फेडायचं बघा. आता एक कसा बसा ऊस गेला ना, त्या सावकाराचे पैसे फेडून टाका. अर्धे का व्हायना त्या सावकाराला देणं होऊ द्या. माझ्यासमोर काढू नका ते. बघा तुमचं. अगं तुला कोण सांगते? तुझ्या बापाला सांगते मी. हिचं करून टाका. त्या अर्ध्या सावकाराला पैसे देऊ आणि अर्धे हिचं लग्न उरकून टाकू. मला लग्न नाही करायचं.
ती मला ऊस मोठा ऊस तर ती नाही सावकार आपल्याला सुळू तू ते हात चालव, तोंड नको चालू, हात चालव बाई. कसं चालू आहे त्याने हात? मी बसलेले दिसल्यावर त्यांचा हात नाही व्हय. सासू बसली म्हणल्यावर सुनाला बसावं लागेल की. ते नाही करीत, मी बी नसते करीत, मी चालली. अगं बाया, गावात काढा. मी नाही काय करावं काढत या पप्पा. पोरी? बाहेरचं नाही का म्हणतात भाव, तू घरचं झालं तोडन बाहेरचं पडलं कोड, असं गत झालं बाया पोरींची. येड्या कोणाला वेळा काय तोंड जळलं लावा. होतं होय आणायला? हाताने लागला उपसायला, हातात काट घुसायला. अगं मग तुमच्या दोघींना काय सांगितलं होतं मी हे बाबा येडं कोण आणायला? आहे? बापानी काम केली का अशी होय? हा आमच्या वावरात काम करतोय आम्ही, आता कसं करतोय? माहित नाही काय मी कोण आहे होय म्हातारे? हा? आमचा बाप काढायची तुम्हाला काय गरज? तुम्हाला हा, काय काय करायचं? गरज? तुमच्या बापाने माझ्या बापाकडून पैसे घेतलेला माहित नाही काय? आहा, ऐका सावका, माहितीये इकडे या जरा तुम्ही. माहितीये तुमच्या वडिलांकडून आम्ही पैसे घेतलेत, पण तुम्हाला माहितीये ना आमची टोळी फसली, आमचा ऊस गेला नाही. त्या ऊसाच्या बोलीवर आम्ही पैसे घेतलं होतं. आता काय करावं, फसवलंय आम्हाला, आता करणार तरी काय आम्ही? तुम्हाला फसविलं म्हणून आमच्या घराला काढी लावतात काय होय? आपण पैसा असला तर देऊ की तुम्हाला. पैसा असला तर घाण सांगा राहायचं त्याला. इथं. काय हा? घाण रा घाण अरे काय कामाला. बोलतोस, तुझ्या जिभेला काय हाड? अरे तुझा बाप देवासारखा आणि तू असलं तुझ्या पोटामध्ये काळं पांढरं हाय अरे वय. बाबा ऊस गेल्यावर तुला पैसे देतो. होय, आणि त्या उसाला लाव काढी आणि हे तुझा ऊस होय. अरे याला जायला 12 महिने लागते, 12 महिने माझे पैसे देणार का? अरे बाबा असू दे, कस तरी माफी कर, थोडस थांब. तू जर डोक्यात दगड जरी घातला ना आता आमच्या हा. आणि मारलं जरी आम्हाला तरी काही पैसे मिळणार नाहीत. आता वायद्यावरच पैसे मिळतील बघ. पैसे मिळणार नाही म्हणजे ए बाई, आता नाही मिळणार रे, वायद्यावर देते ना. तुला माहितीये का वायदा होऊन गेल्याला किती दिवस झालं? योग भैया, आता एवढे दिवस घेतलेस की रे आम्हाला सांभाळून, अजून थोड्या दिवस सांभाळून घे. तुझी पै ना पै आम्ही चुकती करतो बघ. आणि पूजा, तुझा बरं गुरांना खायला बी घाल आणि पाणी बी पाच जा. हा जा बरं, लवकर. मी जाते. हा, ए बाई, ए इकडे बघ, मी काय सांगतो ऐक. हे ऊस किती एकरात आहे तुझा एवढा? 2 एकर ते. 2 एकर आहे ना? हा. ही तुम्ही पैसे देऊस तर माझ्या नावा करून द्यायचं, ही लिहून द्यायचं मला. गॅरंटी काय परत तुम्ही पैसे देता? अरे बाबा देतो. ए देतो बित्तो मला माहित नाही. गावात ह्याच्या पैसे जाऊ सरपंच पशी, तिथं काय तर सरपंच 2 शब्द सांगेन ते ते ऐकू. सरपंच नाही न काय नाही, सरपंच माझा बापच आहे, मला माहितीये. माझ्या बापाला लय गावाची किव आहे. ए भाई ऐकणार. अ. अरे घे की. तुम्ही वर्षाने पैसे देणार आहेत ना? अरे देतो म्हणलंय पैसे की. देणार आहेत का नाही वर्षानी? देतो की. एवढं तर देऊ आता त्यांना अरे तुला काय कळतंय, माझं 14 लाख गुंतलेत. ऐका हो तेवढं. ए मला माहित नाही. ते जाऊ दे म्हणतात. ए यार तुला काय जातंय, 14 लाख आहेत माझं. चल आता जाऊ दे म्हणतात एवढं तर. ऐक यार भैया ऐक. याचा ऐकतोय. ए जर पैसे नाही दिले तर तुझ्याकडे बघ. पैसे आम्ही देऊन टाकतो. नाही पैसे टायमिंगला, तू टायमिंग या झालं पाहिजे मला. ए वळव गाडी पाटकीन चल. बघितलं एकटं चाललंय. कसलं पाखरू आहे आता? तुला तर काय अक्कलच नाही. बघ ना एकटं चाललंय. अरे मग जाऊ दे की, तिच्या रानात चालली ती, वाड बिर गुरांना खायला टाकायचंय, पाणी पाजायचं तिला. तिचं काय करायचं तुला आता? कसलं भारी दिसतंय. सगळं भारी. अरे काय बादला असलाय बादला घेतात वय कुठे? मग कसलं भारी दिसतंय येड्या. अरे अरे तसं तू कोण भेटते तुला तवा? अरे येड्या बावळ्या, एवढी भारी संधी साधून आली तुला आणि तू असं करतोय. अरे तू काय डोक्यावर पडला कारण? अरे येड्या तुझं लग्न नाही झालं, चांगली संधी साधून आलं. कसलं भारी पाखरू अरे दिसतंय. लग्नाचं आणि ह्याचा काय संबंध आला इथं? माझा बाप तुला माहिती ना, ताणून ताणून जीव घेईन माझा. आता तुझ्याकडे मग एवढा पैसा असं मला तर तुझ्यात काय फॉल्टच वाटतोय मी. ए यार तुला काय अक्कल आहे का? हा माझा ना, फॉल्ट काढायला लागला. कसलं भारी पाखरू दिसते पण तू असं करतोय म्हणल्यावर. आपला का नको असलं काय बी डोक्यात खूळ भरी जाऊ माझ्या. चल जाऊ. अरे कसलं भारी दिसते एकटं चालले. काय मॅटर होणार नाही ना? नाही होत. एक तर तुझ्या नादाने इथं बी मॅटर करायला आलतो ना, आता हे दुसरा मॅटर माझ्या बोखंडी घाल. ते जाऊन ये, कसलं भारी दिसते पाखरं. बघ की तू गाडी लाव तिकडे साईडला. गाडी साईडला दाब. चल चल लवकर लवकर लाव. काय खटारा पहिली. चल गाडी आउट साईडला लाव, कोणी बघितली नाही पाहिजे, नाही तर लय मॅटर आणलं नाही हो. दिल मेरे तो दीवाना है, पागल है तेने माना. काय झालं? का थांबली तर? मी आलते ना तेव्हा त्यांना ना आतमध्ये नेलं. कोणी? मग बिबट्या होता, बिबट्या होता
पण कोणीतरी नेलंय. बघ ना, अगं चल ना. नको चल, मी जाते बाई बघायला. चला चला ना, बघू. चला ना लवकर. आतमध्ये जाऊ नका. आपण एक काम करू, सरपंचाला फोन करू. बिबट्या असं ना आतमध्ये. अगं पण आहो तुम्ही काळजी नका करू. लाव फोन लाव काय नाही होणार आपल्या ताईंना, काय नाही होणार. लाव फोन लाव कुठं गेले काय? हॅलो सरपंच, ऐका ना, तुमच्या ऊसाच्या शेजारी ना आमच्या ताईंला नेलंय. बिबट्या आहे का माणूस कळलं नाही, पण तुम्ही लवकर या. हा लगेच लगेच येतो म्हणले. पोरगी काय होत असेल मी जाऊन बघते. पूजा, नको मला सोड. मला जाऊ दे. नाही, मला सोड. मला बघू दे. ऐक मला एकदा सांगा नेमका झालाय काय प्रकार तो सांग मला. सांग भाऊ आता तू सांग. आम्ही रानात बसलो होतो, तिला म्हणलं जा गुराला चारा कान पाणी दे म्हणून ती निघाली आणि थोड्या वेळात तिचा आवाज आला. इथं येऊन बघते तर ही म्हणते आतमध्ये बिबट्याने नेलं की कोणत्या माणसाने नेलंय काय कळना. मला ऐका, तुम्हाला काहीच पाहायला नाही भेटलंय सर. मला अंदाज आहे बघायला नाही मिळालं काय होतं की एक तर तुमचं पोरग नाही तर काय मग म्हणते बिबट्या. साहेबरी? आताच वाद घालून गेलता ते. आता काय कोण होतं सांगायचं त्याच्याबरोबर? त्याच्याबरोबर शंभू नावाचं एक पोरग होतं. ते शंभू म्हणत होत त्याला. हा, हा. माझ्या पोरीला बघायला पहिलं. तुमच्या पोराला फोन बिबट्या दिसलाय का तुम्हाला? हो दिसलं तर काहीच नाही सावकार. मला मी जाताना पाहिलंय, पण मला नक्की नाहीये की बिबट्या आहे का कोणी होतं दुसरं. तुम्ही एकदा चेक करा. हॅलो, हा शंभू कुठे आहे तू? हा, आणि काय तुझ्या बरोबर राहणार? कोणत्या राहणार तुम्ही? आपल्या राहणार अहो सावकार काय सांगायचे हो. ठीक आहे, आलो मी तिकडं. तिथं थांबा, जाऊ ना कुठं. चला बघू. सावकार काय चला ना जाऊ. तर आमची हो चला ना बघायला. चला सावकार, माझी पोरगी आते हो. अरे आवाज आला असता कसला तरी. आज जाऊन काय कर, आवाज येतो तुम्हाला कसला? नाही ना आवाज नाही आला. पूजा, पूजा, पूजा. बघा ना तेवढं. कुठं आवाज येईना, कुठं येईना. सावकार, हो. अरे पोरगी काय नसते इथं. अरे हिला तर मार बघ. पूजा, काय झालं? पूजा, माझ्या पोरीला काय झालं? उठ, 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 उठ. थांब. काय झालं? काय करतो? आलोच ना आम्ही आता. काय झालं? आलो. काय झालं? काय नाही आता, काय काय केलं माझ्या उचला, पोरीला? बाहेर घ्या, बाहेर घ्या, उचला. चल, चला बाहेर. उचला, बाहेर घ्या, बाहेर घ्या, बाहेर घ्या. उचला. बाहेर घे. उचलून घ्या तिला, उचलून घ्या. बस थांबा थांबा थांबा. पुरी अरे काय मी आलो तर आता घाबरू नको तू. पूजा, काय झालं मला सांग. आई आली बघ, आई आली. काय झालं? वाचलं मला काय हे? काय सावकार काय हे? तुम्ही टेन्शन ना घेऊ. आता मला खात्री पडली पोरग माझंच होतं. सावकार बघा ही काय कराय त्या पोराची मी धिंड काढत असतो, धिंड. माझा असं काय तुम्हाला तो चुकीचे वागलं मला होतं. पटाय पण बघा आता सावकार हे कसं काय लिकरू हो काय असं द्या पैसे देणारच आहे तुमचं. तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्या लेकराची नशीब तुमचं चांगलं आहे, त्याचं बी तुझी इज्जत वाचली. तुझ्या अंगाला हात लावला ते नाही काही झाले का? नाही ना? बस परमेश्वरानं लेकरू वाचवलं. काय होतंय तुम्ही काही काही तुला न्याय द्यायचं काम मी करतोय. माझं पोरगा असलं तरी त्याला सुट्टी नाहीये. तिची नाही झिंड काढली ना गावात. माझं असलं म्हणून काय झालं? हा असं चुकीचं वर्तन हा बाप कधी शक्य त्याला माफ नाही करणार, नाही सहन करणार मी. चला हिला दवाखान्यात घेऊन जाऊ आपण. त्याची व्यवस्था लावतो मी आणि तुझ्या समोर. चला
चल ठीक आहे ना तू चल, देऊ नको आता. लेकरू वाचलं. बघतो त्याच्याकडे. चला सापडत असतो तू कुठं पाळणार आहे? तुम्ही ना अजिबात टेन्शन, फक्त पोरग सापडू द्या. तुम्हाला तुमच्या इज्जतीला धक्का पोहोचू देणार नाही बस. आणि जर मी चुकलो तर माझं पोरग ज्यूस मारीन. तुम्ही टेन्शन, तुम्हाला न्याय द्यायचं काम माझं. तुम्ही फक्त त्याला सापडू द्या. मला चालतो त्याच्याकडे बघत असतो मी असा. पोरग सापडलं पाहिजे. एखादं लाकूड बघत फक्त असेल चौकातच असेल. तिथं चौकात असणार सापडले की त्यांचा कार्यक्रम लावतो. ठीक आहे. पैसे वसूल करीत होतो ना आपल्या यांच्याकडून. पैसे वसूल करतो कधी? लाज नाडली तुला? बाबा तम लाज कशी नाडली तुला? अहो ती गरीब आहे म्हणून काय झालं? पैसे दिलेच असते ना, असा हात टाकते तो एखाद्याच्या गरीबाच्या इज्जतीवर. काय झालं पोरग माझ त्यांना पैसे दिले मी थोडे उसने पैसे आणाय घाला पोरगी पळून आणली होईल. हे सांगितलं. भांगार संस्कार लावले मग. अहो मला सांगा, ह्यांनी आमच्या बापाकडून 14 लाख रुपये घेतलं टुळीच्या भरावशा. म्हणून पुरी पळायचं. म्हणून पुरी पळायचं. म्हणून पुरी पळायचं. म्हणून पुरी पळायचं. करा कुठे पोरगी? नाही बाबा मागून चुकलं पण माझे पैसे त्यांनी बुडवलं, त्याचं मी काय करू? चुकलं ना त्याचं प्रायश्चित्त तो भोगायचं. त्या पोरी संग लग्न करायचं. हा ही बरोबर आहे. ते ज्यूच मारीन तुला, या वाडाला फाशी देऊन मारीन. मी नसतो करीत यासोबत असलं बेकारी. बरं मी लग्न असं मी नाही करणार. नालकपणा करताना नाही तो कळत तुला. बरं. माझे पैसे वसूल करायचे तुम्हाला. माणूस आहे का जानवर आहे? ओमेने सांगितलं म्हणला. त्याचा बी बघतो कार्यक्रम लावतो मी. पैसा झाला काय तू? त्यासोबत लग्न लावून द्या मग कळन त्याला. त्या पुरी संघ तू गुढीत लग्नाला तयार व्हायचं. मला नाही करायचं म्हणतो लग्न तिच्यासोबत. फाशी देऊन मारीन. याला पुरुषात ताब्यात द्या मग. ठीक आहे. नको बाबा मी लग्न करतो. पोलीस लग्न करतो. करतो ना? हा करतो, लग्न करतो मी तिच्यासोबत. आणि लगेच हा लगेच करतो लग्न तिच्या. लगेच पोरगी मंडवळ्या भाशिंग आणि लग्न तुझं मंदिरात. हा चालते मी कबूल? करतो लग्न. हा करतो लग्न करतो. जर का आता हालचाल केली आणि इकडे तिकडे पळायचा प्रयत्न केला, नाही पळत. हातपाय तोडीन तुझ्यात. नाही करतो लग्न मी. चल निघ. लवकर तयार व्हायचो तू. काय तुमचं पोरग होतं म्हणून दुसरं जर पोरग असतं जीवच मारला असत. जर ह्या निर्णयाला तो तयार नसताना झाला, जीव मारला असतं. भलं माझा असू येत कुणाला. आहे म्हणून. मग अशी काही इज्जत गरीबाची वाटव पडली? खरंच सावकार, असं यांना माफ केलं. तुमच्यासारखं माणूस प्रत्येक गावात पाहिजे, जो 100% गरिबाची इज्जत जपणारा. शिटून घे जागेवर आणली तर रोज एक पुरगी उचलली जाईल. आणि दुसरं तयार होईल लगेच. दुसरं तयार होईल. आपलं असलं मग काय झालं? पैसा आज आहे उद्या नाही, पण एकदा इज्जत गेली म्हणजे गेलीच की. अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. ती माझ्या घरची सून होणार आहे. पण लग्न झालं नाही त्यांना तारा द्यावा मग. मी आहे ना. हा ती जबाबदारी घ्या. मी आहे ना. झाले बघा तुमचे. काय नाट रडू नका. ठीक आहे. जाऊ दे. माझी पोरगी असते तुझ्या हा प्रसंग आला असतं तर सावकार तुम्हीच बघा आता हे काय चाललंय. 100% त्याचं लग्न लावू. नाही हे असलं नाही टेन्शन हो नाही. लावू का? चला लग्नाचं नियोजन करू आपण. न्याय सगळ्यांना सारखा. काय उशीरच नाही चांगल्या गोष्टीला. चल. आपलं चालतं.